फ्युचर डॉक्टर्स. मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. करिअर मेकिंग गार्डन्सच्या सिरीज मधील आजचा हा जो 27वा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये GMC अकोला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि SML आपण पाहत आहोत. आणि आजचं जे महत्वाचं कॉलेज आहे, फार न वेळ घालवता पाहूया, ते म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला. वास्तविक या कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो 1234 असा आहे. या कॉलेजचा टाईप आपल्याला गव्हर्नमेंट MBBS असं येतं. त्याचबरोबर इस्टॅब्लिशमेंट किंवा स्थापना ही 2002 सालीची आहे आणि याची हॉस्टेलची उपलब्धता आहे, अवेलेबल आहे या ठिकाणी. अकोला हे GMC खूप छान कॉलेज आहे. विदर्भामधील अगदी याला जे कॉलेज असं सुद्धा म्हटलं जातं. डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस रोड नियर अशोक वाटिका अकोला या ठिकाणी हा पत्ता आहे. या ठिकाणीच हे जे कॉलेजचा जो फोटो आहे ते तुम्हाला इकडे उपलब्ध आहे. फार न वेळ घालवता आपण महत्वाच्या मुद्द्यावरती जाऊया. एक तर जो कॉलेजचा कट ऑफ आहे, हा कट ऑफ आपण कॅटेगरी वाईज किती असायला पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत. तर हे जे कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी 2025 मध्ये SML आणि मार्क्स किती होते या कॅटेगरीमध्ये आज ओपन, EWS, SCBC आणि OBC मध्ये पाहूया. राऊंड 1, 2, 3 मध्ये जर समजा ओपन कॅटेगरीमध्ये हा 530 पासून ते 525 आणि 521 पर्यंत जनरलचा आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये 532 पासून 526 पर्यंत हा डाऊन फॉर्म आपण पाहायला मिळतो. या ठिकाणी तुम्ही SML सुद्धा काउंट करू शकता. हिली एरियामध्ये 514 म्हणजे 12 मार्काचा डाऊनफॉल या ठिकाणी येतोय, 2919. खरं तर हे कॉलेज खूप टॉपचं असून सुद्धा एवढ्या कमी SML असणाऱ्याला हिली एरियामधून हे कॉलेज. हिली एरियाचं रिझर्वेशन जर तुमच्याकडे मिळत असेल तर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, तुमचं 10वी आणि 12वी, 10वी किंवा 12वी दोन्ही पैकी एक तरी कमीत कमी हिली एरियामधून झालं पाहिजे. आणि तुमच्या पालकाचं सुद्धा त्या ठिकाणी जे काही डोमिसाईल आहे ते आपल्याला याच हिली एरियामध्ये असलं पाहिजे. आणि PWD साठी मात्र 213 मार्काला ओपन कॅटेगरी मधून आहे. EWS मध्ये पाहायला गेलं तर 503 हा कट ऑफ आहे आणि सर्वात कमी SML 39, जवळपास 4000 पर्यंत SML असेल तरी GMC अकोला मिळायला लागलेला आहे बघा. आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा हा थोडासा इकडे 504 पर्यंत आहे आणि 498 म्हणजे इकडे पाहायला गेलं तर 6 मार्काने हिल एरियामध्ये कट ऑफ कमी आलेला आहे. SCBC मध्ये म्हणजे त्याला मराठा आरक्षण म्हणतात, नव्याने 2024 पासून सुरू झालेलं आहे. या ठिकाणी 519 आणि 515 पर्यंत हा कट ऑफ आलेला आहे. SML मध्ये पाहायला गेलं तर सर्वात कमी कट ऑफ 2852 SML असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे. इकडे जर पाहिलं तर 2100 आणि इकडे जवळपास 700 SML कमी असेल तरी हा SCBC मधून आपल्याला मिळालेला आहे. OBC कॅटेगरीमध्ये 520 पासून 518 पर्यंत आणि 523 पासून हा जो SML आहे तो 522-93 SML आणि सर्वांसाठी 2596 एवढा SML असणाऱ्याला GMC अकोला मिळालेला आहे. हिली एरियापासून इकडे 20 मार्काचा डिफरन्स आलेला आहे. 507 पर्यंत आणि 3500 पर्यंत SML असेल तरी सुद्धा हिली एरियामधून हे कॉलेज मिळालंय. PWDचा कट ऑफ नेहमीच कमी असतो. यामध्ये आपण पाहायला गेलं तर 207 पर्यंत असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे. पुढच्या आपण 4 कॅटेगरीमध्ये जर पाहायला गेलं, यामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक असा आहे की करिअर मेकिंग गायडन्सच्या एक्सपर्ट ऍडमिशन काउन्सिलिंग MBBS, BDS, BMS, BHMS आणि अलाइड कोर्सेससाठी या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आपला पेड काउन्सिलिंग सर्व्हिस हा 5000 रुपये टोटल स्टेट आणि ऑल इंडिया कोट्यामधून होत असतो. हा आपला चॅनल आहे आणि आपला हा ऍड्रेस आहे. आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी सर्व प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. एक्सपर्ट गायडन्स आहे, पर्सनलाइज काउन्सिलिंग आहे, बेस्ट करिअर सोल्युशन आहे आणि युअर सक्सेस अवर कमिटमेंट असा, युअर ड्रीम अवर गायडन्स, युअर सक्सेस अवर कमिटमेंट. यानंतर हा जो टॉपिक आहे तो म्हणजे पुढचे कॅटेगरी आहे ते व्हिजे, मार्क्स आणि SMLचा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. व्हिजे कॅटेगरीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 498 हा कट ऑफ आहे आणि 515 फिमेल कॅन्डिडेटमध्ये. ह्याच्या बऱ्यापैकी फिमेलमध्ये जास्त वाटत असेल, परंतु इकडून मात्र आपल्याला बऱ्यापैकी जनरल मधून सुद्धा फिमेल कॅन्डिडेटला हे कॉलेज मिळालेलं आहे. SML समजा सर्वात कमी SML जर पाहिलं तर 4382 एवढा SML आपल्याला सर्वात कमी पाहायला मिळतोय. दुसरा महत्वाचा मुद्दा NTB मध्ये 479 आणि 481 असा कट ऑफ राहिलेला. SML 6500च्या आसपास असेल तरी सुद्धा NTB ला हे कॉलेज मिळालेलं आहे. NTC कॅटेगरीसाठी 516 आणि 512, 506 पासून इकडे कट ऑफ बघा हायर साईड नाही, कमी झालेला आहे, पण इकडे मात्र वाढत गेलेला आहे. कदाचित काही वेळा त्या सिच्युएशन नुसार डिफरंट होऊ शकतो. NTD मध्ये मात्र 520 पासून 513 पर्यंत
आणि 523 पर्यंत हा कट ऑफ आहे. सर्वात कमी 3003 म्हणजे 30 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा हे कॉलेज यामुळे मिळालेलं आहे. कदाचित हे जे कॉलेज आहे ते बऱ्यापैकी गव्हर्नमेंट असल्यामुळं या कॉलेजमध्ये आपल्याला खूप वेळा SC आणि ST कॅटेगरीचा आपण कट ऑफ या ठिकाणी पाहणार आहोत. तर 454 पासून ते 450 पर्यंत आणि 463 पासून 448 पर्यंत हा आलेला आहे. SML सर्वात कमी SML आपल्याला 10,468 एवढा SML असलेला फिमेल कॅन्डिडेटला आणि मेल कॅन्डिडेटला 10,152 राऊंड 3 मध्ये हे कॉलेज SC कॅटेगरीसाठी मिळालेलं आहे जनरल मधून. आणि हिली एरियासाठी 419 म्हणजे जवळपास इकडे 30 मार्काचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. ST कॅटेगरीमध्ये मात्र 362 पासून 361 पर्यंत आणि 363 बऱ्यापैकी 360 ऑलरेडीच ST कॅटेगरीचा खूप कट ऑफ डाऊन असतो. हिली एरियामध्ये मात्र इकडे आणखी सुद्धा 5 मार्कांनी डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. बऱ्यापैकी या सर्व गोष्टींमध्ये पाहायला गेलं हे कॉलेज गव्हर्नमेंट असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ऑल इंडिया कोटामधून सुद्धा हे सर्व गोष्टी आपल्याला घेता येऊ शकत असतात. तर इकडे ऑल इंडिया कोट्याच्या MCC मधून 15% गव्हर्नमेंट कॉलेजमधून ह्यातल्या 15% सीट्स बसल्या असतात. या ठिकाणी जवळपास 250 एवढ्या सीट्स असून त्यातल्या 15% म्हणजे जवळपास 37 एवढ्या सीट्स आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जात असतात. त्यामुळे ऑल इंडिया कोट्याच्या ओपन मधून 537 आणि 19,411 ऑल इंडिया रँक असणाऱ्या स्टुडंटला ओपन मधून मिळालं आहे. EWS मधून 535 2 मार्काचा डाऊनफॉल 20,274 एवढा SML असणार सॉरी ऑल इंडिया रँक असणाऱ्या आणि OBC साठी 536 19,868 SC कॅटेगरीसाठी 454 आणि 1,15,238 एवढा ऑल इंडिया रँक आणि ST कॅटेगरीसाठी 450 12 1,23,987 एवढ्या ऑल इंडिया रँक मधून सुद्धा घेता येऊ शकतं. बऱ्यापैकी काही स्टुडंटला जर समजा डोमिसाईलचा काही प्रॉब्लेम असेल, उदाहरणार्थ 10वी किंवा 12वी महाराष्ट्र राज्यामधून झालेली असेल किंवा एखादी जर दुसऱ्या राज्यात झाली असेल अशा विद्यार्थ्यांना हा ऑप्शन ऑल इंडिया कोट्यामधून घेता येऊ शकतो. अकोल्याचे कॉलेज स्पेशल रिझर्वेशन मध्ये मात्र डिफेन्स 1, 2 आणि 3 इकडे 488 502 आणि 479 रिस्पेक्टिव्हली हा राहिलेला त्याचा SML आपण या ठिकाणी पाहू शकता. बऱ्यापैकी या सर्व गोष्टी आपण पाहिल्यानंतर असं लक्षात येऊ शकतं की एकंदरीत आपल्याला सर्वांना जर समजा आपल्या ह्या सर्व गोष्टींमध्ये आज आम्ही जो पाठवलेला जो आहे या व्हिडिओमध्ये GMC अकोला याचा कट ऑफ किती असायला पाहिजे या संदर्भातल्या सर्व डिटेल्स गोष्टी आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मिळतील. आपल्या CMGच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. हे कॉलेजचा आपला फोटो आहे, हा जो स्क्रीनशॉट आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे सर्व आपल्याला एका बुक मध्ये आपल्याकडे उपलब्ध होऊ शकते. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.